अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र अशा सिंधुदुर्ग नगरीमध्ये मी अजय कांबळे तुमचं माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजची सफर आपली पोहोचलेली आहे छत्रपतींचा राजकोट बघण्यासाठी सिंधुदुर्ग नगरीमध्ये। या सिंधुदुर्ग नगरीमध्ये आल्यानंतर मालवण या शहरात मी तुमचं स्वागत करत छत्रपतींचा राजकोट पाहण्यासाठी बोटीनं प्रवास करत या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आलोय। तर चला तर मग किल्ल्यावर जशी एंट्री होते जशी बोट थांबते आणि ही बोट पोहोचेपर्यंत खूप सारे खडकाळ असे दगड आहेत, रॉक्स आहेत आणि तुम्ही बघत असाल अशा प्रकारचे दगड आहेत आणि थोडंसं चालत गेल्यानंतर एक 3-4 मिनटामध्ये आपण असं किल्ल्यावरती पोहोचतो। माझ्या बॅक साईडला बघत असाल मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे। या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षातच येत नाही। पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते। या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो। हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केला आहे। उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते, त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली गेली आहे। आत गेल्यानंतर बरीचशी अशी छोटीखानी मंदिरं आणि बुरुजावर जाण्यासाठी देखील मार्ग आहे। बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलांचा प्रदेश आपल्याला सहजपणे दिसतो मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजेच हा सिंधुदुर्ग किल्ला होय। महाराजांकडे 362 किल्ले होते। या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता। भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले। चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली। इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाच्या काळा कभिन्न असा खडक आहे आणि या खडकावरतीच या बेट किल्ल्यासाठी निवडले। महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटांची पायाभरणी झाली आणि या जागीच महाराजांनी पूजा देखील केलेली आहे। असे म्हणतात की हा किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्ची पडले। उभारणीसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला। ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनामे देण्यात आली। ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा कभिन्न खडक मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे। या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे। त्याचा तट 2 मैल इतका आहे आणि तटाची जी काही उंची आहे ती 30 फूट असून रुंदी त्याची 12 फूट आहे। या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आल्यानंतर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे देखील आपल्याला बघायला मिळतात।
हे आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि खूप सुंदर नजारा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. खूप म्हणजे खूप. हे बघा, एक नंबर. सुपर सुपर. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी हा किल्ला बघितल्यानंतर आपल्याला समजते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भिंती या 12 फूट जाड आणि 30 फूट उंच असल्यामुळे त्यावरती शत्रूला चढणे अथवा त्याच्या जवळ येऊन किल्ल्यावरती आक्रमण करणे हे अशक्यच होतं. किल्ल्याचा मुख्य दरवाजा अशा प्रकारे बांधलेला आहे की बाहेरून ओळखणे अशक्य आहे. त्याच्या 42 तीर बुरुजांव्यतिरिक्त सिंधुदुर्ग किल्ला पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोटसह इतर लहान किल्ल्यांनी वेढलेला आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याच्या परिघाच्या आत मराठा वीर छत्रपतींना समर्पित एक साधे मंदिर देखील आपल्याला बघावयास मिळते. खरं म्हणजे मला आणखीन गोष्ट एक इथं नमूद करावीशी वाटते. हा किल्ला बघितल्यानंतर स्थानिक संसाधनांचा सर्वोत्तम वापर करणारी सिंधुदुर्ग किल्ल्याची अटळ अभियांत्रिकी ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे असं मला वाटतंय मित्रांनो. आणि किल्ला बांधण्यासाठी वापरले जाणारे प्राथमिक साहित्य गुजरातमधील वाळू होते आणि किल्ल्याचा पाया घालण्यासाठी शेकडो किलो शिसे वापरले गेले. किल्ल्यातील संकुलात 3 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे आणि तो 48 एकरचा इतका विस्तृत क्षेत्र व्यापतो मित्रांनो. कारण 48 एकरामध्ये हा किल्ला आपल्याला पसरलेला दिसतो आणि या किल्ल्याची अवाढव्यता आपल्या नजरेस येते. मित्रांनो, शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या एका बकरीत एक मजकूर नमूद करण्यात आलेला आहे. 84 बंदरात हा जंजिरा 18, टोपीकरांची उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मान तारा, जैसे मंदिराचे मंडन, श्री तुलसी वृंदावन, राजाचा भूषण अलंकार,
चतुर्दश महारत्नांपैकीच 15वे रत्न महाराजांस प्राप्त झाले. या किल्ल्यावरती आल्यानंतर मला एक गाणं छत्रपतींसाठी गावंसं वाटलं. श्वास हे गहन बदलले किती जन्म मी पायाची वाहन होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पास येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पास येतो मांडी तुझी देखदा माझ्या उशाला रे माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, अतिशय सुंदर आणि बलाढ्य अवाढव्य असा हा छत्रपतींचा राजकोट तुम्हाला मी दाखवला. आय होप मला वाटते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असं लिहा आणि सर्वांनी या किल्ल्याला अवश्य भेट द्या. जबरदस्त मनाचे डोळ्याचे पारणे भेटणारा हा असा आमच्या राजाचा हा किल्ला बघण्यासाठी नक्की आवर्जून या आणि इथला इतिहास जो आहे तो नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि नक्की व्हिजिट करा राजकोट किल्ला सिंधुदुर्ग नगरीमध्ये. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. मित्रांनो, माझ्या आजच्या या एपिसोडची सांगता मी करतोय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवराय.